नमस्कार। लॉरियल पेरिस टोटल रिपेयर 5 सह प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज एक्सपर्ट रिच क्रेन आणि सपट परिवार चहा, स्पेशल पार्टनर्स अल्पेनलिबे जज जेली, कांसाई नेरोलक पेंट्सच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आपल्या सर्वांना माहीतच आहे की होम मिनिस्टर जो कार्यक्रम सातत्याने 6:30 वाजता सुरू व्हायचा तो 21 तारीखपासून 6 वाजता आपण या कार्यक्रमाचा आनंद लुटत आहात। आणि मग या आठवड्यात आपण अशा व्यक्तिरेखांना भेटणार आहोत ज्या वेगवेगळ्या मालिकात आपल्या कुटुंबाचं प्रतिनिधित्व करत असतात। आता ते आपल्या कुटुंबातलेच सदस्य झालेले आहेत। अशाच बऱ्याच जणांशी आपण आज संवाद साधणार आहोत। आज आपण किशोरी आंबिये आणि अभिजित गुरु यांना बोलतं करणार आहोत। म्हणजे मम्मा आणि केडी असं म्हटलं तर तुम्हाला जास्त पटकन ओळखता येईल। नमस्कार। नमस्कार। कसं काय वाटतं मालिकेच्या सेटवर कसं असतं वातावरण? खूप पॉझिटिव्ह, खूप धमाल। मला तर खूप हवंसं वाटणारं कॅरेक्टर आहे मम्माचं। अभिजित या मालिकेत दुहेरी भूमिकेत हो। मग हे लिहिता लिहिता एकावर एक असं केडी पण लगेच स्वतःच लिहावं असं वाटला? हे काय झालं होतं, आम्ही तो किस्सा असा झाला की जनरली आम्ही असं मालिके संदर्भात विचार करण्यासाठी चॅनलचे लोक आणि सगळे दिग्दर्शक लेखक सगळे मिळून एक मीटिंग करतो। आणि मीटिंगमध्ये ना एक असा एक पेच पडला होता त्यावेळेस की शनया आणि राधिका या दोघींव्यतिरिक्त गुरुनाथ एकटाच उरतो। कारण तो शनयाबद्दल राधिकाला सांगू शकत नाही आणि राधिकाबद्दल शनयाला सांगू शकत नाही। तर त्याला बाउन्सिंग बोर्ड म्हणून एक कॅरेक्टर आणायला पाहिजे आणि ते कॅरेक्टर असं असलं पाहिजे जे त्याला सजेशन देतं की तू कसं 2 युनिट सांग, 2 ऑफिस आहे सांग, तू कसं खोटं बोल। तर तसं ते एक नॉटी कॅरेक्टर पाहिजे। तर ते मी इतकं चांगलं सांगितलं की चॅनलचे लोक म्हणाले अरे तूच का नाही करत तो रोल असं म्हणून मग ते केडीचं कॅरेक्टर इन झालं। आणि अर्थात तेव्हा असं वाटलं होतं की ते एक तेवढ्या वेळापुरतं असेल, पण ते इतकं छान वर्क होत गेलं कारण गुरुनाथला दुसरा कोणी मित्रच नव्हता ज्याच्याशी तो शेअर करेल आणि तो मित्र त्याला चुकवेल, चुकीच्या गोष्टी सांगेल असं ते मला सांगायला मला खूप आवडेल की झी मराठीचं आणि या सगळ्यांचं एक वेगळं नातं सुद्धा याच्या मागे दडलेलं आहे। म्हणजे लेखक म्हणून अभिजित गुरु सगळ्यांना माहिती आहे, पण एक उत्तम अभिनेता म्हणून मी त्याला बघितलेलं आहे, हो की नाही? हो। तो दिवस ते वर्ष कुठलं असेल? 2002 असेल। अल्फा महाकरण नागपूर केंद्रावरची एकांकिका अर्जुन.com आणि त्याच्यामध्ये तुम्ही दोघेही होता ना? हो हो, माझी वाईफ पण होती समिधा। तिथूनच सुरू झालं का? हो, म्हणजे त्याच्या थोडा आधी होम मिनिस्टर मध्ये ना एक उखाणा घ्यायचा असतो। उखाणा बरोबर, लेखकच आहे बरोबर। एक उखाणा घ्यायचा असेल तर कुठला घेणार? उखाणा एकदम असं सुचणार नाही। मी लिहितो माझ्या नवऱ्याची बायको होम मिनिस्टर मध्ये समिधा नाही मैं अकेलेच काय को। क्या बात है। पण मी काय म्हणतो, आजच्या या गप्पा सुरू असताना अभिजित त्यांनाही का बोलवलं नाही आज? नाही मला माहित नाही, मला ऍक्च्युली आज सांगितलं केडी आणि मम्मा येणार आहेत। पण आता होम मिनिस्टर हा कार्यक्रम म्हटल्यानंतर खरं त्यांनी यायला पाहिजे। हो ऍक्च्युली, पण आम्हाला असं वाटलं की आज कॅरेक्टर्स आहे। मम्मा असतातच होम मिनिस्टर मध्ये। पण तुमच्या दोघांमध्ये शीघ्रकोपी किंवा तापट कोण आहे? असं काही नाहीये। पण तरी जरा त्यातल्या त्यात 1% चिडणं कोणाचं जास्त आहे? आय थिंक तिचंच आहे। हा, तिचं आहे। हा बरोबर, आज ती नसल्यामुळे काही बोललो। पण मला असं वाटतं की आपण ना या ठिकाणी अभिजितच्या बायकोलाच बोलवलं तर कसं? अरे बापरे, मला न घेता होम मिनिस्टर आता तोच किती छान, किती छान मस्त। अरे बापरे, माझ्या नवऱ्याची बायकोच्या टायटल मध्ये ना ते असं इकडनं येते प्रकट होते वगैरे असं। हो, म्हणजे मला काही माहित नव्हतं। म्हणजे मी आज बरं कळलं की मी अभिजितशी खोटं बोलू शकते, कारण मी आज त्याला सांगितलं होतं जरा मला काम आहे
तर तू तुझं जा, मी गाडी घेऊन जाईन, मला खूप वेळ लागणार आहे वगैरे असं सगळं झालं. आम्ही दोघंही एकत्र घरातनं बाहेर पडलो. मग माझी मी इथेच गाडीने आले, मी वर मेकअप रूममध्ये बसले, त्याच्यावर SMS चालले आहेत वगैरे सगळं होत आहे. सो मी तुझ्याशी खोटं बोलू शकते. मला काहीच आणि आत्ता मला एक सेकंद जेव्हा आधी जेव्हा तुम्ही म्हणालात ना की आत्ता काहीतरी म्हणजे इथे समिधा का नाही, तर असं एक सेकंद मला असं ॲक्च्युली वाटलं की फोन येईल किंवा काहीतरी असं होऊ शकतं, कारण जनरली तसं होतं. पण तोपर्यंत तर म्हणजे मला तर काहीच माहीत नव्हतं. बरं, येण्यापूर्वी काय काय बोलला हा? आम्ही रेकॉर्ड केलं. हो, तू काय काय बोललास माझ्याबद्दल? चांगलं 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 बोललाय, चांगलं. तो आता इतका चौथीपासनं ओळखतो की आता तो इतकी त्याला सवय झाली आहे, म्हणून तो म्हणाला की इथे समिधा काय का नाही, वो हर जगह रहतीये. ते वेळ ऐकलं का तू? चौथीपासून म्हणजे? मी आणि अभिजित 4थ्या वर्गापासूनचे मित्र आहोत आणि म्हणजे बालमित्र आहोत. आम्ही एकत्र बालनाट्य केलेली आहेत. कॉलेजमध्ये वगैरे नव्हतो, कारण की मी गर्ल्स स्कूल गर्ल्स कॉलेज हा वेगळा, पण माझ्या कॉलेजची नाटकं बसवायला हा यायचा. म्हणजे मी माझ्या कॉलेजचंही नाटक बसवायचो, यांच्या कॉलेजमध्ये जाऊन पण नाटक बसवायचो. यांच्याकडे कोणी दिग्दर्शक नव्हता, तर आणि एकाच कॉम्पिटिशनमध्ये असायचे. पण ती एक स्पिरिट होतं की नाही, तुम्ही पण करा, आम्ही पण करतो, बघूया कुठलं नंबरात येतं. आणि ह्याच्या नाटकात हिरोईन नव्हती, त्याच्यामुळे त्याने मला तेव्हा पटवलं नाही, पण हिरोईन म्हणून नाटकात घेतलं. आणि मग हळूहळू Arjun.com ला तिची ऍडमिशन करून घेतली माझ्या कॉलेजमध्ये, कारण आम्हाला मुलगीच मिळत नव्हती. BSc मायक्रोबायोलॉजी झालं होतं आणि फक्त ह्याच्यासाठी म्हणून मी आर्ट्स मध्ये डिग्री घेतली, का आता मला ह्याच्यावर नाटक करायचं. ऍडिशनल BA तिला करायला लावलं, BA आणलं तिथं. म्हणजे ते व्हायचं असतं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. पण मग तुम्ही प्रपोज एकमेकांना कुठल्या वर्षी केलं? प्रपोज नव्हतं केलं आम्ही. ॲक्च्युली काय झालं होतं की मला जे आठवतं, तिला कदाचित आठवत नसेल, पण आम्ही डिस्कस केलं होतं की हे बघ, मला सतत असं वाटतं की तुझ्याशी सगळ्या गोष्टी शेअर कराव्या, मला सगळ्यात बेस्ट फ्रेंड तू वाटतेस. आणि म्हटलं की कुठेतरी मला असं वाटतंय की काहीतरी आहे, तर मग मला असं वाटतं का नको? काहीतरी आहे, काही तर का नको. आणि त्याच्यानंतर ती म्हणाली हो. खरंच इतके बेस्ट फ्रेंड होतो की मी पण त्याच्यासाठी मुली बघत होते की नाही नाही तुझं असलं पाहिजे. ती मला म्हणत होती की ही मुलगी छान आहे तुझ्यासाठी. हिनेच सांगितलं, अगं तो छान आहे तुझ्यासाठी. पण मग ती नाही म्हणाली? ती नाही म्हणाली, ती म्हणाली 8 दिवस उशीर झाला, मी आत्ताच कोणाला प्रपोज केलं. थँक्यू. पण मला सांग, तो उशीर झालाय बरं झालं का? ऍक्च्युली नाहीतर उशीर झाला असता. ती इतकी क्यूट म्हणाली, सॉरी तो आहे चांगला, पण मी आत्ता 8 दिवसापूर्वीच एकाला म्हणाले. हे सुद्धा कधीतरी एखाद्या सिरियल मध्ये आपल्याला हा सीन दिसेल. पूर्ण मालिका बरोबर, वेगवेगळ्या व्यक्तिरेखा, बाहेर गेल्यानंतर तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसं असतं वातावरण? मला मध्यंतरी जरा पाठीचा त्रास झाला होता, म्हणून मी फिजिओथेरपिस्टकडे आमच्या हे करायला गेले होते. तर तिथं बाजूच्या बेडवर एक आजी झोपल्या होत्या, त्यांची ट्रीटमेंट चालू होती. तर त्या अशा कूस वळल्या, त्यांना दुसऱ्या साईडला हे करत होत्या, डॉक्टर ट्रीट करत होत्या. त्या अशा माझ्याकडे बघतात आणि मम्मा असं केलं त्यांनी. कशाला केड्याला मारता म्हणून भोगता. त्या आजी मला हे म्हणाल्या. म्हणजे इतकं ऑडियन्स पण इन्व्हॉल्व होतं आणि मला जिथे जाईल ना, केड्या कुठे आहे, शनू बेबी कुठे आहे तुमची, असंच बोलायला लागलेत आता लोक. तुमच्या घरी काय प्रतिक्रिया असते? घरी मी सिरियल बघते कारण की मला सांगायचं असतं त्याला की हे छान वाटतंय, हे वाईट वाटतंय, हे सगळं एक क्रिटिक्स म्हणून आमच्या घरचेही बघतात. पण घरी होतं असं कधी कधी की अरे नको रे, असं काहीतरी किती त्याला त्रास होतोय, कसं तू लिहितो, असं एक जावई म्हणून काय त्यांचं म्हणणं? जावई म्हणून प्रचंड कौतुक आहे आईला. आणि तिचं कायमच असं म्हणणं असतं की रोज हे असं रिकामं पान भरणं फार कठीण आहे, तो ते करतोय हे खूप अवघड आहे आणि त्याच्यामुळे जे काही तो करतोय ते तिला फार आवडतं. त्याच्यामुळे उत्तम प्रतिक्रिया असतात घरात. लग्नानंतर ना जबाबदाऱ्या खूप वाढतात बरोबर. अशा वेळेला त्या काळात या माऊलीने कशी साथ दिली? मधला पिरियड होता, मी तेव्हा असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करत होतो आणि तेव्हा इतका पगार नाही मिळायचा आणि काम पण असं त्याची फ्रिक्वेन्सी फार कमी होती. म्हणजे 2-2, 3-3 महिने मला नाही मिळायचे. आणि जेव्हा मी लिखाण सुरू केलं त्याच्या काही वर्ष आधी एक आठवडा होता असा
पूर्ण सोमवार ते शनिवार का रविवारपर्यंत की रविवारी पुढच्या सोमवारी चेक कॅश होणार होता आणि आमच्याकडे 100 रुपये होते. मला आठवतं आम्ही दोघे जण फक्त डाळ आणि तांदूळ घरात होते. तर आम्ही सकाळी वरण भात, रात्री वरण भात, सकाळी वरण भात, रात्री वरण भात, सकाळी वरण भात, रात्री वरण भात, भाजी नाही, काही नाही असं आम्ही 7 दिवस घरातच थांबलो. कारण आम्हाला माहीत होतं बाहेर गेलं तर आपले पैसे नक्की खर्च होणार. सो आम्ही गेलोच नाही 7 दिवस लिटरली. कारण जोपर्यंत तो चेक कॅश होत नाही, म्हणजे बाहेर म्हणजे असं खाली फिरायला वगैरे गेलो पण कुठेही रिक्षा करून किंवा काही, कारण आमच्याकडे पैसेच नव्हते लिटरली. अरे बापरे. अशी एक म्हणजे भयंकर वेळ आम्ही दोघांनी काढलेली आहे. आणि एक मला सांगावंसं वाटतं, कारण तिने पण फार तिच्या लहानपणापासूनच तिने बरेच त्यांच्या घरी पण फार आर्थिक परिस्थिती बरी नव्हती. आणि इकडे आल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा मला लिखाण, मी अवघाची संसार सिरियल लिहायचो, आदेश दादाचं पण त्याच्यात मी पण होते आणि ही पण होती त्यात. तर त्या सिरियलच्या वेळेस मला पहिल्यांदा एक महिन्याला 25,000 रुपये असं मिळाले होते फर्स्ट टाईम. आणि दिवाळी होती तर मी हिला घेऊन गेलो. तिथे एक छोटं हे होतं, कसं कारण माझं स्वप्न होतं जे मी याला सांगितलं. हां, हिने स्वप्न सांगितलं होतं की मी आजपर्यंत कधीच किंमत न बघता काही वस्तू विकत घेतलेली नाहीये. किराणा भरला नाही, म्हणजे वस्तू सोडा, किराणा भरला नाही या घरात. आता किती पैसे आहेत माझ्याजवळ? 500 रुपये. तर मला 500तच किराणा भरायचा आहे. तर असंच मी ऑलवेज केलंय. तुला हवं ते घे असं मला कधीच कोणी म्हटलेलं नाही. मला ना असं किराणा भरायचा आहे घरात, असं माझं स्वप्न होतं पहिलं. मी हिला कार्ड दिलं आणि म्हटलं जा, तुला काय घ्यायचं ते घे. हिनी अक्षरशः ती ट्रॉली घेतली आणि त्या अख्ख्या याच्यामध्ये मॉलमध्ये जे मिळेल ते किराण्याचं सगळं, कपडे नाही, असं सगळं घेतलं. ती बाहेर आली, ते बिल दिलं आणि ढसा रडायला लागली तिथल्या पायऱ्यांवर. मी तिला शांत करत होतो. ती म्हणाली माझ्या आयुष्यातलं हे स्वप्न होतं की टॅग न बघता मला एकदा खरेदी करायची होती, कितीची का होईना, जे मी कधीच नाही केलं. आज 500 त्याच्यात करूया, 200 त्याच्यात करूया, असंच मी आयुष्यभर केलं. तर मला नाही राहावलं. तर त्यामुळे ती अगदी, तेव्हा मला अजूनही आठवतं, ती मी म्हणजे सगळे आमच्याकडे बघत होते की ही का रडते. आत्ताही तिच्या डोळ्यात ते पाणी आलंय. तिच्याही आणि ह्याच्याही माझ्याही. आणि तुझे. या गप्पा सुरू असतानाच आत्ता ना जरासं एक खेळ आहे, दोघींनी मिळून हा खेळ खेळायचा. बरं चला, 20 संधी आहेत, तुमच्याकडे 10, तुमच्याकडे 10. हां, इथून एक टप्पा टाकायचा हळूहळू आणि तो त्या रिंगवरती जाऊन चेंडू थांबला पाहिजे. तर सर्वात आधी तुम्ही, 10 संधी तुम्हाला. नाही गेला खाली. अरे थांबला. वा एक गेला. अरे वा 2. हे परफेक्ट टेक्निक आहे. पुढे टप्पा. येस 3 4. परफेक्ट टाकले बघ. बघूया आता सुनबाई काय करताय. असं कसं जाणार आहे? अरे काय परफेक्ट. अरे हा गेला असतं. हे टेक्निक आहे. पाच. करेक्ट आहे. 6. अभिनंदन. मला तुम्हाला विचारायचं आहे, आज इतक्या वर्षानंतर स्वतःच्या स्वभावात एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? विश्वास ठेवणं कमी करणार. लोकांवर पटकन विश्वास ठेवला जातो तो कमी करणार. मला असं वाटतं मी एक्सेप्टन्स वाढवीन स्वतःतला. अभिजित नेहमी म्हणतो तसं एक्सेप्ट केलं की गोष्टी पटकन सोप्या होतात. सो मला असं वाटतं की एक्सेप्टन्स वाढवला पाहिजे.
मला जरा असं वाटतं की मी माझं थोडं टाईम मॅनेजमेंट चुकतं हेल्थ वाईज आणि लिखाण वाईज. त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, सगळं करायचं असतं, सगळं काम पण येत असतं, पण आणि मग काय होतं ना, जेव्हा ते सगळं एकत्र येतं ना, तेव्हा जे प्रेशर येतं, त्या प्रेशरनी मग तब्येत बिघडते, प्रॉब्लेम होतात किंवा असं सगळं होतं. तर ते जरा सकाळपासून जे रुटीन आहे ते एक रुटीन करायचं आहे मला. क्षमा मागायची तर कोणाची मागा आज? मला असं वाटतं मी स्वतःचीच मागेन सगळ्यात आधी. बऱ्याचशा गोष्टी करायच्या होत्या त्या मला स्वतःलाच ती संधी देता नाही आली, पण म्हणून मी म्हणालो की मी आत्ता ती देतोय. तुम्ही आज क्षमा मागणार तर कोणाची? कायमच मला असं वाटतं नेहमी की मी अभिजितची क्षमा मागेन, कारण मोस्ट ऑफ द टाईम जसं भांडणं होतात किंवा काही चुकलं तरीही पहिला तो असतो सॉरी म्हणणारा कुठेतरी. सो नक्कीच त्या गोष्टीसाठी क्षमा मागाविषयी नक्कीच वाटते मला त्याची. नकळत काय होईना मी माझ्या वडिलांना कधीतरी दुखवलं असेल असं मला वाटतं, जाणून बुजून असेल किंवा नकळतपणे, तर त्यांची मला क्षमा मागावीशी वाटते. माझे वडील म्हणजे माझ्यासाठी देव आहेत, ही इज नेक्स्ट टू गॉड. तर नकळतपणे कधी त्यांना दुखवलं असेल तर आज मला त्यांची क्षमा मागावीशी वाटते. होम मिनिस्टर हा कार्यक्रमच असा आहे, आनंद देणारा, आनंद देता देता नकळत व्यक्त करणारा असा हा कार्यक्रम आहे. या गप्पा सुरू असतानाच आत्ता ना जरासं एक खेळ आहे, बघूया किती बक्षीस मिळणार. तुम्ही चित्र काढायचं आणि हे दोघे जण कसलंही चित्र ओळखणार, का? मी सांगणार. अच्छा, कसलंही चित्र. कसलंही आणि त्यांनी हो ओळखलं की तू हो म्हणणार, तेच आहे. असं कसं होईल? चला हे पहिलं चित्र हा न बोलता. वाऱ्यात उडणारे केस, 10 9 फारलेला चेहरा, कोणाचा तरी चेहरा आहे का? 7 झपाटलेला तात्या विंचू. आणि झी मराठीकडनं हे बक्षीस. आता तू चित्र काढायचं आहे, पण हे दोघांनी डोळे बंद करा, आम्ही तिला दाखवणार आहे चित्र कुठलं आहे ते. ओके. ओळखा? पिझ्झा. येस. क्या बात आहे. चला, अभिनंदन. थँक्यू. चला सर तुमच्याकडे आता. अरे बापरे. सोफा, टिश्यू पेपर बॉक्स नाही, नाही. दागिन्यांची पेटी, बांगड्यांचा बॉक्स. बांगड्यांची 10 आहे. दागिन्यांचा बॉक्स नाहीये. 8 वॅनिटी, व्हॅनिटी. वॅनिटी, मेकअप वॅनिटी. येस. तुम्ही सगळे हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत क्षण आलेला आहे पैठणीचा. उत्तमोत्तम लिखाण आपल्या हातून व्हावं आणि त्याचबरोबर नुसतं लिखाणच नाही तर मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट सुद्धा सही व्हावीत. प्रत्येक मनातल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी झी मराठीकडून ही भेटवस्तू. मम्मा म्हणजे किशोरी यांना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. समिधा वैदींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. या तिघांच्याही सुखासाठी प्रार्थना करूया आणि आजचा भाग इथेच संपवूया. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन उद्या संध्याकाळी 6 वाजता होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.